हे मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे, 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनी आम्ही दादरला गेलेलो. तर तिथे आम्हाला काही जण भेटले, तर त्यांनी आमच्यासोबत फोटो पण काढले आणि काही जणांनी मेसेज पण केला की आम्ही तुम्हाला बघितलं होतं म्हणून. छान वाटलं, पण काहींना ते पटलं नाही. कारण 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेली, आम्ही मुंबई देवीला गेलेलो, हाजी अलीला गेलेलो. तर काही जणांनी मला मेसेज केला आहे की तुम्ही 6 डिसेंबरला तिकडे होतात आणि 2-3 दिवसानंतर तुम्ही मुंबई देवीला गेलात, हाजी अलीला गेलात, हे तुम्हाला पटतं का, असा मेसेज केला आहे. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, हाजी अलीला, मुंबई देवीला आम्ही फक्त फिरण्यासाठी गेलेलो. आमच्या मनात काय त्यांच्याबद्दल भक्ती भावना काही नाही. आम्ही फक्त असं पाया पडायला गेलेलो, फोटो वगैरे काढण्यासाठी, फिरण्यासाठी. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांची भक्ती भावना करतो, आम्ही कट्टर देवी भक्त आहेत किंवा आम्ही त्यांचे नवस करतो, उपवास पकडतो, आमच्या अंगात देवी येते, देवता येतात, असं काही नाही. ठीक आहे. आम्ही फक्त एन्जॉयमेंट म्हणून गेलो होतो, ते पण गावाकडचे पाहुणे आलते म्हणून त्यांच्यासोबत गेलो होतो आम्ही. आणि बाबासाहेब इथे, ठीक आहे. मी गणपतीच्या पण व्हिडिओ बनवते, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण व्हिडिओ बनवते, मी रमजान ईद असली त्याची पण व्हिडिओ बनवते, मी सगळ्या देवतांचे व्हिडिओ बनवते. माझ्या मनात असं काही नाही. ठीक आहे. मी त्यांचा अपमान कधी करत नाही, कारण ज्याची त्याची भावना असते मनातली. मी कधी त्यांचा अपमान करत नाही. तर उगाच मला नका शिकवू, तुम्ही तिकडे होतात मग तुम्ही इकडे आलात. तर तुम्हाला मला हे शिकवायची गरज नाही आणि मला सारखं सारखं मेसेज करून हे सांगायची गरज नाही की तुम्ही नक्की जय भीमवालेच आहात का. ठीक आहे. आता मी व्हिडिओ बनवली, याच्यावर पण काही ज्ञानी बाबा येतील आणि मला शिकवण्याचा प्रयत्न करतील, मेसेज करतील, कमेंट करतील. तर करत राहा. असे किती कमेंट्स आणि मेसेज पडलेले आहेत, मी त्याच्यावर लक्ष पण देत नाही. करत राहा. जय भीम, जय शिवराय.